पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या यवत गावातली परिस्थिती आता नियंत्रणात आहे। जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आणि अशा घटना घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले। जमावाला पांगवण्याकरता काही प्रमाणात लाठीचार्ज देखील करावा लागला, पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे, कोणीही कायदा हातात घेऊ नका। कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल, कोणाला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यवतला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। अफवांवर विश्वास ठेवू नये, परिस्थिती नियंत्रणात आहे, घाबरायचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं आहे। काही दिवसापूर्वी तर जी घटना घडलेली होती त्याच्यानंतर काही इथं येऊन लोकप्रतिनिधींनी भाषणं केली, परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं। कुठंतरी मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यामध्ये त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली। परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे। एक SRPची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे। आणि मी इतरांना पण आवाहन करतो, आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील। अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका। एका युवकानं व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर आक्षेपार्ह स्टेटस टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात कारवाई सुरू केली। ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली, मात्र तोपर्यंत समाजमाध्यमांवरचा मेसेज व्हायरल झाल्यानं तणाव वाढल्याचं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितलं। दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून यवतमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे।